नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल संध्या ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे पाहू शकता किती छान अशी जास्वंदीची फुलं लोंबवलेली आहेत. खूप जास्त लागलेले आहेत. हे पहा, दररोज 2-3 असे लागतात. आज बरेच लागलेले आहेत, 7-8 लागलेले आहेत. खूप छान वाटतं. आणि आज आहे दीप अमावस्या. आज पूजा चालू आहे, म्हणजे तर पूजा करून घेते. फुलं तोडून यायला आलेले, पूजा करून घेते. स्वयंपाक करायचा आहे. संध्याकाळी अजून दीपपूजन असते. पाहू तसं तोडायला एकदा नको वाटतं, म्हणजे असं झाडाला असं जेव्हा छान दिसतं, पण पूजाला पण पाहिजे ना, त्यासाठी तोडावं. उन्हाळ्यात काय केलं, किती पाणी टाकलं तरी फुलं येतच नाहीत. पण हे पावसाळा सुरू झालं ना, किती छान फुलं येतात. मला खूप आवडतात. आणि सगळे फुलं मस्त असे आणून देवाला वगैरे वाहिले आणि काही ठेवली संध्याकाळी पूजेसाठी. आणि घरातल्या फुलाची जोडच नसते, म्हणजे विकत किती आणलं पण घरातूनला जे तोडून आपण स्वतः वाहतात ना, ते खूप छान वाटतं. आणि हे पहा, माझे सगळे देवाचे फोटो आणि ते हार आहेत ना, किती स्वच्छ छान निघाले. मी त्या दिवशीपासून शूटच घेतले नव्हतं, ते व्हिडिओ सोडल्यापासून, जे सगळं स्वच्छ साफसफाईचा. आणि आजच घेतले मी, सगळं व्यवस्थित घेतलं त्याचं शूट. आणि आज दीप अमावस्या असल्यामुळं काहीतरी गोडधोड करावंच लागतं. त्यासाठी करते मी बारीक शेवायची खीर, आणि ते पण अखंड असं आपूट दुधामध्येच. आणि हे कस्टर्ड पावडर आहे. थोडं मी ड्रायफ्रूट्स छोट्या ह्याच्यामध्ये कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. आणि हे ड्रायफ्रूट्स थंड हे कस्टर्ड पावडर आहे ना, ते थंड दुधामध्ये मिसळून मध्ये टाकायचं, नाही तर त्याची गुठळ्या बनतात. गरम दुधात टाकलं त्याच्यानंतर हे थंड दुधात मिसळून टाकले. आणि जास्त नाही टाकले, व फक्त फ्लेवर येण्यासाठी आपल्याला गाढा पण आणून द्यायचं नाही त्याचा. आणि हे छान तुपामध्ये अगोदर भाजून घेतलेले आहेत मी, हे बारीक फेण्या. आणि जास्त नाही टाकायचे, थोडंच टाकायचे, म्हणजे एकदम असं घट्टसर नाही होणार. आपल्याला चमच्यानं असं पिता येते ना, तसं होईल. आणि जास्त जर टाकलो ना आपण, की मग ते घट्ट होतं, एकदम सगळं दूध आटून जातं, ते घट्ट होतं. तेवढं नाही पिऊ वाटत, चमच्याने पिता येईल असं टाकायचं. आणि थोडं इलायचीची पूड, एकदम नंबर 1 होतं. पण हे दुधात केलं जरच. आणि ते फक्त अलीकडं असं पाण्यात वगैरे केलं तर नीट नाही होत, एकदम दुधात केलं तरी छान होतात. आणि हे घेतलं मी भरलं शिमला मिरचीची भाजी. शिमला मिरचीची भाजी करायला घेतली. असे फोड्या करूनही छान होतं, पण त्याला हिरवी मिरची आणि काय म्हणतात त्याला, आपल्याला कारळाची पूड लावलं तर छान लागते. ते हिरवी मिरची टाकून, कारळाची पूड टाकून. आणि आपल्याला असं जर चपातीसोबत, ते कशी भाकरीसोबत छान लागतं. आणि असे भरलेलं जर केलं आपण, काय म्हणतात त्याला, शिमला मिरचीची भाजी, तर चपातीसोबत नंबर 1 लागते. एकदम भरल्या वांग्याची लागल्यासारखं लागते ही भरली शिमला मिर्च. आणि त्यासाठी अगोदर मी खाली 2-3 चमचे शेंगदाण्याचे कूट घेतलं, त्यामध्ये खोबऱ्याचं खीस टाकलं, तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं हिंग आणि जिऱ्याची पावडर, धन्याची पावडर, असं सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि एकत्र करून घेऊन मस्त मिसळायचं त्यामध्ये. आणि इकडे फोडणीची सुद्धा तयारी केलेली आहे. इकडं भरत फोडणीसुद्धा म्हणजे होऊन जाईल. त्याच्यामध्ये थोडं तमालपत्र आणि दालचिनीचा 1 तुकडा, कांदा, कढीपत्ता, सगळं हे मस्त टाकून घेतलं आपल्या फोडणीमध्ये. आणि थोडंसं वाटलेला, म्हणजे एकदाच वाटून ठेवलेलं आहे मी वाटीवर, अद्रक लसणाची पेस्ट, ते टाकून घेतली. आणि टोमॅटो टाकलं. आणि थोडं ह्याच्यामध्ये सुद्धा थोडं मीठ टाकून घ्यायचं, टोमॅटो वाफायपुरतं, म्हणजे जास्त नाही टाकायचं, थोडं टाकायचं. वाफून घेतलं की लगेच वाफून जातं. आणि टमाटे मीठ टाकल्याच्यानंतर लगेच वाफतात, त्यासाठी मीठ टाकून घेतलं. पाहू शकता तुम्ही, मस्त असं छान मौसूद पडल्याच्यानंतर आपल्याला एक सिक्रेट पदार्थ टाकायचा आहे. हे की जे आपल्या भाजीचं कन्सिस्टन्सी अशी दाट व्हायची, म्हणजे आपल्याला पाणी एकीकडं, फोड्या एकीकडं असं नाही होऊ द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं बेसनचं पीठ 1च चमचा, जास्त नाही टाकायचं. जास्त टाकलं तरी खूप गाढा होऊन जाईल. आणि 1च चमचा टाकायची. आणि अशी झापून टाकून द्यायचं मस्त. त्याला एक वाफ काढू द्यायची. एवढं लगेच पाणी नाही येणार, कारण हे मी थोडं सगळं शिजल्याच्या नंतर, गरम पाणी करून टाकल्याच्या नंतर हे शूट घेतलेलं आहे, मध्ये बंद करून ठेवलेलं होतं. अगोदर वाफवायचं छानसं, मग त्याला थोडं तेल सुटतं, व्यवस्थित मऊ पडतात. नंतर पाणी टाकून असं छान फिरून घेतल्याच्या नंतर मस्त अशी दाटसर बघा, नाहीतर अशी एकीकडं पाणी एकीकडे हे होऊन जातं. आता तेवढंही दाट नाही आणि तेवढे असं पातळ नाही, मस्त आहे कन्सिस्टन्सी, एकदम वांग्याच्या भरल्या भाजीसारखी. आणि त्यानंतर दुपारी घेतले मी सगळे दिवे घासायला. आज आहे ना दीप अमावस्या. दीप अमावस्येचं महत्त्व काय, म्हणजे आपल्या जे आता सगळं सण सुरू होतात,
श्रावणातली सुरुवात आपल्या ह्या दीप अमावस्येपासून होते आणि सण सुरू होतात. त्यासाठी मस्त सगळे घरातले दिवे उजळून घ्यायचे आणि ज्योत लावायचं आणि ह्या ज्योतच्या प्रकाशामध्ये आपल्या घरात जे पॉझिटिव्ह एनर्जी येते किंवा घरामध्ये जे सकारात्मक ऊर्जा येते त्याचं म्हणजे थेट आपल्या आयुष्यावर परिणाम होते असं म्हणतात. म्हणजे चांगलं असतं एकंदरीत हे दीप अमावस्येचं दीप लावल्याच्यानंतर घरामध्ये घर एकदम उजळून जातं असं म्हणतात. त्यासाठी मस्त अशी सगळे दिवे घासायला घेतलं होतं. मोठ्यापासून ते छोट्यापर्यंत आपल्याकडे जेवढे आहेत तेवढे सगळे मस्त घासून ते स्वच्छ करून त्याच्यात दिवा लावायचा असतं आजच्या दिवशी. आणि ह्याचं सायंटिफिक रिझन म्हणजे आपलं काय म्हणतात नॉर्मली ह्या निमित्तानं आपले जे आता सण सुरू होतात ना त्यासाठी आपले घरातले सगळे दिवे देवाचे सगळं साहित्य घासण्यात पुसण्यात येतं. ह्याचे सुद्धा असंही आपण नॉर्मल ह्याचं रिझन काढू शकतो. आणि हे जे भैया पितांबरी पावडर आहे त्याच्याने खूप लवकर निघतात जे आपले पितळाचे तांब्याचे कोणतेही भांडे असतील तर. पण त्याच्यानं मला खूप हाताला खूप त्रास होतो. म्हणजे नखं बोटं खूप असं रेषा पडल्यासारखं होतात. त्याचं एक मला काय म्हणतात हे आहे तोटा आहे. पण त्याचं आता ऑप्शनल काही भेटत नाही. त्याच्याशिवाय भांडे घासल्याच्या नंतर ते आवडतच नाहीत नुसते ह्याच्या कशाने. हे पहा किती छान उजळलेले आहेत आपले सगळे दिवे. त्यानंतर घेतले मी हार करायला. जे आपण दिवे लावणार आहेत त्या समयांना सगळ्या मस्त 1-2 मोठ्या ज्या आहेत तेवढ्यांना हार करून घेणार आहे. बाकींना छोट्या छोट्यांना फुलं वाहणार आहे. हे जे सण आहेत मला खूप आवडतात. म्हणजे मनापासून खूप छान करायला आवडतं सगळं. डायरेक्ट आता पाहू शकता तुम्ही मस्त मांडवूनच घेतलेलं आहे मी. आणि इथे आहे खाली अगोदर सुरुवातीला गणपती बाप्पा आणि सगळ्या दिव्याकडे खाली तांदूळ टाकून घ्यायचं. एकतर प्लेटं ठेवायचे असतात काहीतरी, नाहीतर तांदूळ टाकून घ्यायचे असतात. तर प्लेटं सगळ्यांना ठेवत बसायला खूप हे होईल इथं. त्यासाठी मी सगळीकडे तांदूळ टाकून घेतलं आणि गणपती बाप्पाची सुद्धा स्थापना केली. अगोदर सुरुवातीला गणपती बाप्पाला अभिषेक करून पाण्याने हळदी कुंकू लावून त्यांची स्थापना केल्याच्या नंतरच त्यांची पूजा केल्याच्या नंतरच आपल्याला सगळ्या देवांची पूजा करून हे पूजा नाही कोणतीही पूजा असो अगोदर गणपती बाप्पाचीच पूजा करायची असते. त्यांना स्थान दिल्याच्या नंतरच मग दुसरी सगळी पूजा करायची. मग अगोदर गंध लावून घेऊन नंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं. हे पाहू शकता गणपती बाप्पा आहेत. लाल फुलं अर्पण केले. मग अक्षदा टाकून थोडं पाणी फिरवून घ्यायचं. आमच्या अक्षत पहा कसं शूट घेतो आहे. आणि सगळ्या देवाची अगोदर सगळ्या दिव्यांची शूट घ्यायची. शूट म्हणते सगळ्या दिव्यांची अगोदर पाण्याने स्पर्श करून घ्यायचं. म्हणजे पाणी अर्पण करायचं. नंतर गंध अर्पण करून सगळ्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आणि नंतर हार घालायचे आहेत. नुसतं आपले हे जे इलेक्ट्रॉनिक्सचेच दिवे लावलेले आहेत ते किती भरून वाटत आहे. पाहू शकता आता पाहाल तुम्ही की किती छान उजळून निघालेलं आहे आपलं घर सगळं फक्त दिवे लावल्याच्या नंतर. खूप भरून वाटत होतं अक्षरशः. जसं काय ह्या दिव्या रूपामध्ये आपल्याला घरी काहीतरी एक पॉझिटिव्ह एनर्जी किंवा एक काय म्हणतात आपण देवाचा वास असल्यासारखं वाटत होतं. खूप छान वाटते कोणतीही पूजा केल्याच्या नंतर. त्यासाठी मला खूप घर भरून वाटते. म्हणून मला प्रत्येक पूजा हौसेने आणि खूप छान करायची इच्छा होत असते. आणि तिकडं मी कणकेची 5 दिवे करून घेतलेले आहेत. आणि त्याचेच आज असे आपल्या साधे जे हे दोरवाते असतात ना त्याच्याने नाही आरती करायची असते. आज ना ते कणकेचे जे 5 तुपाचे दिवे केलेले असतात त्यांनाच दिव्यांना ओवाळायचं असतं. आणि नंतर त्यानेच आपल्या घरातल्या माणसांना म्हणजे मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा ओवाळायचं असतं. आणि सगळ्या 2-3 मोठ्या समयाला सगळ्यांना हारसुद्धा अर्पण करून घेतले मी. सगळ्यांना बाकीच्यांना फुलं ठेवणार आहे आणि दिवे लावून घेतले. आणि आज नैवेद्य असे विशेष काही करायचं नसते कारण सकाळीच आपण जे केलेलं असतं ते दाखवलेलंच असतं. आता संध्याकाळी दूध साखरेचाच नैवेद्य असतो. हे पाहू शकता सगळीकडे मस्त असे दिवे लागलेले आहेत. एकच आपण देवापाशी जर एकच दिवा लावलो ना तर पूर्ण देवारा भरून दिसतं. आता इतर पाहू शकता आपण किती मस्त किती लई जास्तीचे दिवे लावलेले आहेत. आणि हे ओवाळायसाठी 5 कणकेचे दिवेसुद्धा लावून घेतलेले आहेत मी. पाहू शकता ओवाळून घेतले. त्या दिवशी हे पूजा ओवाळणं झाल्याच्या नंतर त्या दिवशी देवाला प्रार्थना करायची असते शुभम करोती म्हणून. आपण दररोज तसं म्हणतच असतो पण आज म्हणले ते ना खूप महत्त्व आहे म्हणतात.
हे आजच्या दिवशी शुभम करोती म्हणल्याने खूप चांगलं असते. शुभम करोती सुद्धा म्हणून घेतलं. पाहू शकता किती भव्य दिसत आहे, किती भरून दिसत आहे मला ते. शत्रुबुद्धी विनाशाय नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपकार काळी कुंडल मोती हार. देवाला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी. उजड पडला महादेवापाशी. मायाची लक्ष्मी घरात येऊ दे. माझ्या परिवाराला सुख समृद्धी लाभू दे. म्हणत होते ना, पाहू शकता किती छान वाटतंय. माझ्या आजची ज्योतीची पूजा म्हणजे दीपाची पूजा, दीप अमावस्येच्या दिवशीची पूजा. अक्षरशः जसं काय घरी येऊन असं काहीतरी बसलेत काय की देवस पाटावर अशी. आणि त्यानंतर हे चारमुखी दिवा घेतलेला आहे. त्यामध्ये चारी बाजूला वात लावून दिवा लावायचे असते. पित्रासाठी असते, त्यांच्या मन शांतीसाठी असते. आणि त्याच्यात थोडं राईचं तेल टाकायचं असते त्या दिव्यामध्ये. आणि प्रार्थना करायची की तुम्ही समाधान राहा आणि आम्हाला पण समाधान ठेवा, अशी त्यांना प्रार्थना करायची आपल्या पूर्वजांना. आणि ही लाईट बंद करून ह्याचं शूट घेतलेलं बघा, किती छान वाटत आहे. आणि त्यानंतर त्याच दिव्याने आपल्या घरच्यांना, मुलांना, मोठ्यांना ओवाळायचं असतं. हे पाहू शकता अक्षता आमच्या किती छान ओळून घेत आहे. आणि माझी आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्याची काळजी घ्या. बाय.